आवडी दुखावणे माझे सर्व दुखावणे माझे सर्व सुख वायन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कसिबिता तुळसी हार गळा कसिबिता आवडी निरंतर जय जय डोबार कुमार 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 डोबार कुमार
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे कर मी भक्त तू देव ऐसे कर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे कर दावी रूप मज गोपिका रमणा हरे बाबा गोपिकार दावी रूप मज गोपिका रमणा हरे बाबा गोपिकार हे उद्या चरणावरी माथा पूजा चरणावरे माता पूजा चरणावरे माता पाहिन श्रीमुख दिन आलिंगन पाहिन श्रीमुख दिन आलिंगन जीवे निंबलोन उतरीना उसता सांगे नाही तबुज माता उसता सांगे नाही तबुज माता सोनी एकांत तुझ गोष्टी दावी रूप मज गोपिका रमणा दावी रूप मज गोपिका रमणा हे उद्या चरणावरी माथा तुका म्हणे याशी नडवे उशीर तुका म्हणे याशी नडावे उशीर माझ्या अभ्यंतर जाणून घ्या तुका म्हणे याशी नडावे उशीर तुका म्हणे याशी नडावे उशीर माझ्या अभ्यंतर जाणून घ्या दावी रूप मज गोपिका रमणा दावी रूप मज गोपिका रमणा हे उद्या चरणावरी माता विठोबा रघुमाई
स्थिती भावा नाको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती
हरी नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू द्या चरणावरी माथा, पाहिन श्रीमुख देन अलिंगन, जीवे निंबलोन उतरविन, पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत गुज गोष्टी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू द्या चरणावरी माथा, तुका म्हणे याशी न लवी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू द्या चरणावरी माथा. सालाबादप्रमाणे जगद्गुरु संत श्री तुकोबराय यांच्या मंदिराच्या निमित्तानं वार्षिक महोत्सव चालू आहे. गेली 18 वर्ष डाकिवलीमध्ये, आणि ही माझी 2-3 वर्ष शेवटची सेवा मला दिलेली आहे गावकरी यांनी, आणि मी वेळेवर हजर झालेलो आहे. मला वाटतंय जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे वैकुंठ गमनाचं वर्ष किती आहे? 375वं वर्ष. तुकाराम महाराजांना वैकुंठ गमनाला 375 म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ सोहळा सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे. असो तेव्हा आपण भाग्यवान आहोत सगळे डाकिवलीकर की तुकाराम महाराजांचं मंदिर म्हणजे संतांचं मंदिर आहे, आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. उत्तर प्रदेश कदाचित देवभूमी असेल, पण महाराष्ट्र संतांची भूमी आहे. भक्तिविजय ग्रंथामध्ये जवळजवळ 50 संतांची यादी आहे, 50-52, आणि त्याच्यामध्ये 4 संत फार महत्वाचे आहेत मोठे. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणाम, नामदेवंच दयामूर्ती, नाथम वंदे पुन्हा पुन्हा, वैराग्याशी परामूर्ती देहोक्षेत्र निवासिनाम, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची मूर्ती, नामदेवराय प्रेमाची मूर्ती, एकनाथ महाराज दयेची मूर्ती, आणि तुकाराम महाराज वैराग्याची मूर्ती. यांना सोडून बावलटासारखे कोणाच्या नादाला लागू नका. आणि त्याच्यामध्ये हे 4 संतांमध्ये 2 संत महत्वाचे आहेत, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. आता ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की एकनाथ महाराज आलेच, आणि तुकाराम महाराज म्हटलं की नामदेवराय आलेच बस. आणि या महाराष्ट्रामध्ये दोघांच्याच भजनाला विशेष महत्व आहे. 2च आपले मंत्र आहेत महत्वाचे, राम कृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम महाराज हे जगद्गुरु आहेत. वारकरी संप्रदाय तिघांना जगद्गुरु मानतो. नंबर 1 तुकाराम महाराज, नंबर 2 श्रीकृष्ण परमात्मा, नंबर 3 शंकराचार्य. ऐका, शंकराचार्य हे आचार्यामधले जगद्गुरु, श्रीकृष्ण हे देवामधले जगद्गुरु, आणि तुकाराम महाराज हे संतांमधले जगद्गुरु. बाकीच्या जगद्गुरूंना वारकरी संप्रदाय विशेष मान देत नाही. तेव्हा जगद्गुरू हे आहेतच, आणि शिवाय संत आहेत. जगामध्ये सगळ्यात मोठी पदवी कोणती असेल? संत. भक्तापेक्षा वैष्णव मोठे, वैष्णवापेक्षा संत मोठे, आणि संतापेक्षा देव सुद्धा मोठा नाही. संपलं काम इथेच. आता संत कोणालाही म्हणू नका, ज्याचा हरिपाठ पाठ नाही तो संत. अशी नाही, एवढी सोपी व्याख्या नाही. 2-3 व्याख्या तुम्हाला सांगतो संत समजण्याकरता. जो देवाचं कधी कधी स्मरण करतो ना, संसारी माणूस, देव मिळवण्याचा प्रयत्न करतो. साधक, देवाचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे सिद्ध, आणि देव ज्याच्या हातात आलाय ताब्यात, संत. हरी आला हाता मग कैशी भय चिंता. दुसरी एक व्याख्या छोटीशी, भक्त अधिक विरक्त अधिक मुक्त बरोबर संत. ज्याच्याकडे भक्ती आहे तो भक्त, ज्याच्यात ज्ञान आहे तो मुक्त, ज्याच्याकडे वैराग्य आहे तो विरक्त. भक्ती ज्ञान वैराग्य ज्याच्याकडे परिपूर्ण आहे तो संत. ज्याचे 3 गेले आणि 3 आल्या, डोळे झाकून संत म्हणा. 3 गेले म्हणजे काम क्रोध लोभ गेले, आणि दया क्षमा शांती आली, संत. जगन्नाथ अण्णा एक विद्वान महाराष्ट्रात होऊन गेले, कीर्तनकार. त्यांची व्याख्या आहे संताबद्दलची. जगामध्ये 6 प्रकारची माणसं आहेत. नंबर 1 बुडवणारी, नंबर 2 बुडलेले, नंबर 3 बुडणारी, नंबर 4 तरणारी, नंबर 5 तरलेले, नंबर 7 तारणारी. ऐका आता, बुडवणारे दुष्ट, बुडलेले मूर्ख, बुडणारे विषयी, तरणारे साधक, तरलेले ऋषीमुनी, आणि तारणारे संत.
अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जन जड ही व्याख्या महादुष्टी. या अण्णांची व्याख्या आहे. आता माझी व्याख्या आहे का? माझी म्हणजे माझी नाही, चिंतनाने काढलेली. ज्याचं हृदय मोठं तो संत. हृदय मोठं म्हणजे आपलं हृदय एवढं छोटं आहे. माझी बायको आणि माझी मुलं बस. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पांची. संपलं काम. अयम निजहा परो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम. मी शहरामध्ये राहतो. ही मुलं हल्लीची लग्न झालेली ना आईवडिलांना विचारत नाही. तर भावानं काय विचारणार? बुवा माझी बायको आणि माझी मुलं बस. त्याच्या पुढचा प्रकार आहे, एखादा चांगला सरपंच असं म्हणू शकतो, मी गावचा गाव माझा. चांगला नगरसेवक म्हणू शकतो, मी नगराचा नगर माझं. चांगला आमदार असं म्हणू शकतो, मी तालुक्याचा तालुका माझा. चांगला खासदार म्हणू शकतो, मी जिल्ह्याचा जिल्हा माझा. देवेंद्रजी सध्या म्हणू शकतात, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. नरेंद्रजी मोदी असं म्हणतात, मी हिंदुस्थानाचा हिंदुस्थान माझा. पण तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाचं जग माझं. जगाच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारे. ज्यांचा अवतार ज्यांचा जन्म जगा करता ते संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जगा करता आहेत. केला जगाशी उपकार तारेले नारी नर. तुकारामांच्या गाथ्यामध्ये अभंग किती आहेत? 4092 अभंग आहेत. पण कुठल्याच अभंगामध्ये तुकारामांनी आपल्या आईवडिलांचं नाव लिहिलेलं नाही. मला वाटतं असं लिहिलं पाहिजे होतं, कणकाई माझी माता आणि बोल्लोबा माझा पिता. काय बिघडलं असतं? तुकारामांच्या आईचं नाव कणकाई, वडिलांचं नाव बोल्लोबा. पण कुठल्याच अभंगामध्ये आई वडिलाचं नाव नाही. कुठल्याच अभंगामध्ये भावांचं नाव नाही, मुलांचं नाव नाही, आणि बायकोचं सुद्धा नाव नाही. का? तर जगद्गुरू आहेत ते लक्षात ठेवा. मग नावं नाहीत का अभंगामध्ये? आणि एकाच अभंगामध्ये 24 संतांची नावं आहेत. तुकाराम महाराज तुमचे भाई कोण? भाई आपण म्हणतो ना, माझी भाई. तुकाराम महाराज आमच्या संप्रदायाचे आमचे भाई आहेत नारद. उद्धव अक्रूर व्यास अंबऋषी भाई नारदाशी गौरवी. हे भाई म्हणजे दादा असतात ना, पंटूर लोकांचे दादा, हे आमचे भाई. जसं वारकरी संप्रदायात भक्तांची भाई कोण आहेत? नारद. लक्षात ठेवा. तेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या कुटुंबाची जर नावं गाथ्यामध्ये टाकली असते ते एकदम संकोची झाले असते, जगाचे गुरु झाले नसते ते आपलं हे भाग्य आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आपले वैभव आहेत, वैभव महाराष्ट्राचे. 2-3 गोष्टी सांगतोय, कारण हे वर्ष आहे ना जगद्गुरू तुकारामांचं, वैकुंठ गमनाचं वर्ष आहे. तुकाराम महाराजांचं जीवन हे अलौकिक आहे. नंबर 2 अपूर्व आहे. आणि नंबर 3 अद्वितीय आहे. थोडं चिंतनाचा विषय डोक्याच्या पलीकडचा. थोडा अलौकिक म्हणजे संपूर्ण जग आहे ना देवाची पूजा करतात. किंबहुना देव मोठे मोठे आमच्या पांडुरंगाची पूजा करतात. बुवा इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुतीशास्त्रेती ही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळामणी तो हा जोडला सांगत येऊ. सगळे देव सगळे मानव ज्या पांडुरंगाची पूजा करतात ते पांडुरंग तुकाराम महाराजांची पूजा करतात. बुवा जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्या किती दिव्य लोकाशी नेली. जगाचा मालक ज्यांची पूजा करतात ते तुकाराम महाराज. हे त्यांचं अलौकिक जीवन आहे. अपूर्व जीवन म्हणजे ब्रह्मदेवानी घोडा निर्माण केला आणि विश्वामित्राने घोडा निर्माण नाही केला, गाढव निर्माण केलं. विश्वामित्राला घोडा निर्माण करता आला नाही, पण आमच्या तुकाराम महाराजांनी गाढवाचं घोडं केलं. बघा एका मिनिटामध्ये गाढवाचे घोडे
करू दृष्टी पुढे. प्रसंग सांगितला जातो. हे खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, पण प्रमाण मात्र खरं आहे. तुकाराम महाराजांची म्हणतात धिंड काढली गाढवावर बसून, आणि ती धिंड वाजत गाजत कुठे आली? तुकारामांच्या दारासमोर. त्यांच्या बायकोला कळावं नवऱ्याचा प्रताप. त्या जिजामाता बाहेर आले, गाढवावर बसले होते तुकाराम महाराज. काळं फसलं होतं. माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले महाराज हे काय चाललंय? गाढवावर तुमची दिंड? तुकाराम महाराज बोलले आवले आपली लोकांनी वरात काढली. वरात लग्नात वरात काढली नव्हती ना, ते वरात काढली. आवली बोलली महाराज वरात गाढवावर नसते, घोड्यावर असते. याला घोडं बनवू का? एका सेकंदात तुकारामांनी गाढवाचं घोडं केलं आणि माणसं सगळी पळाली. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. कुठले तुम्ही पुराण वाचा, कुठल्याही पुराणामध्ये कोणीही गाढवाचं घोडं केलेलं नाही. पण तुकारामांचं हे अपूर्व जीवन आहे. आणि अद्वितीय जीवन म्हणजे कोणतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय आहे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत. पण विद्वान लोकांची प्रस्थानत्रय आहे गीता, उपनिषद आणि वेदांत. आणि वेदांत जो ग्रंथ आहे ना, ब्रह्मसूत्र, अतिशय अवघड आहे. मी वाचला एकदाच. विद्वान माणसाकडूनच तो समजावून घ्यावत नाही तर समजतच नाही बुवा. म्हणजे सगळ्यात उच्च प्रतीचा जो ग्रंथ आहे ना तो वेदांत आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी ना जिथं आहे ना तिथे वेदांत पाणी भरतो. तुका सहज बोले वाणी तिथे वेदांत वाय पाणी. हे तुकारामांचं अद्वितीय जीवन आहे. या गाथ्याचा जर आपण अभ्यास केला आणि आपण आचरण केलं ना, नक्की आपल्याला देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. चला पुढे. याचा शेवटचा दिवस असल्यामुळे मागणी पर अभंग निवडलेला जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. सोपा अभंग आहे. अभंग सोपा आहे पण चिंतन मात्र अवघडच आहे. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देवाय शेकरी. दावी रूप माझं गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माथा. थोडं चिंतन केलं मागणीचं ना तर 4 टप्पे असे एका आळंदीच्या मुलाकडून महाराजने ऐकली. आळंदीच्या मुलाकडून. आता महाराज पण आळंदीलाच राहतात ना तुम्ही. साधा मुलगा पण त्याने चिंतन चांगलं सांगितलं. म्हणजे तुकाराम महाराज तुकारामांच्या विरुद्धच कसं काय बोलतात? तुकाराम महाराजांच्या स्वभावामध्ये मागणी नाही. त्यांचा स्वभाव असा आहे कोणाकडे काय मागायचं नाही. बोल तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी हात पसरजिने धिकत्याचे. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे ऐशी अशी नारायण उपयोगी सर्वता. तुकारामांचा स्वभाव असा आहे कोणाकडे काय मागायचं नाही. नंबर 2 त्यांचं वाङ्मय असं आहे ना, न मागणारे लोक आवडतात. काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी. वाङ्मयामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची अवस्था अशी आहे अवाप्त काम, म्हणजे कोणाकडे काय कामना करायची नाही. काम नाही झालो पाहिजे रिकामा. आणि 4था मुद्दा सांगता येईल त्यांची परंपरा अशी आहे कोणाकडे मागायचं नाही. 2 परंपरा त्यांच्या आहेत, मलवंश आणि विद्यावंश. मलवंश म्हणजे विश्वंभर बाबापासून बोल्लोबापर्यंत देवाची निष्काम सेवा केली, देवाकडे काय मागितलं नाही. आणि इकडे जर बघितलं ना तुकारामांचा अवतार, पहिला अवतार कुठला? अंबऋषी, दुसरा प्रल्हाद, तिसरा अंगद, 4था उद्धव, 5वे नामदेवराय आणि 6वे तुकाराम महाराज. या सगळ्या अवतारामध्ये कोणाकडे काही मागितलंच नाही बुवा. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत होतो, वडिलांची रीत जाणत होतो, वडिलांची रीत जाणत होतो. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची
आम्हा अनुचित वडिलांशिरीत जाणत असो. वडील म्हणजे इकडून पण आले आणि वडील म्हणजे इकडून पण आले. विद्यावंश आणि मलवंश यांनी निष्काम सेवा केली, देवाकडे काय मागितलं नाही, तरी सुद्धा तुकाराम महाराज मागतात. याचं परत चिंतन असं होतं, 4 गोष्टीचा विचार केला तर मागण्यामध्ये दोष निर्माण होत नाही. नंबर 1, कोणाकडे मागायचं. नंबर 2, काय मागायचं. नंबर 3, किती मागायचं. नंबर 4, कसं मागायचं. बऱ्याच वेळा मी चिंतन सांगितलेलं आहे, हे दृष्टी होईल तुम्हाला. हे महात्मे फक्त संतांकडे मागतात, बाकी कोणाकडे मागत नाहीत. आपल्या देवाकडे मागतात. मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उणे तयापासी दिशी दियाच्या दाशी. फक्त देवाकडे मागतात आणि देवाचं मागत नाही, देवच मागतात. आणि काही नाही मागणी, सुख संपत्ती राज्य चढधाने, साकडेनं पडे तुझे येणे तुझे भक्तीन माय बापा. भक्तीशिवाय, ज्ञानाशिवाय, वैराग्याशिवाय, प्रेमाशिवाय काय मागत नाहीत. आणि किती मागतात, कल्पांतापर्यंत पुढे ओढ मागतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सगळ्या हरीच्या दासा. अकल्प म्हणजे कल्पपर्यंत. कल्प म्हणजे किती वर्ष माहिती आहे तुम्हाला. 4 युग जर एकत्र गेली तर 43,20,000 वर्ष होतात. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. अशी चतुर्युग जर 71 वेळा गेली तर एक मनवंतर होतं. म्हणजे किती वर्ष, 30 कोटी 67,20,000 वर्ष म्हणजे एक मनवंतर. आणि अशी 14 मनवंतर झाली की एक कल्प होतो. म्हणजे किती वर्ष, 4 अब्ज 29 कोटी 40 लाख 80,000 वर्ष म्हणजे एक कल्प. एवढं पुरेल एवढं मागतात. बघा तुम्ही विचार करा. टिकाऊ मागतात आणि कसं मागतात, अतिशय विनयानं मागतात. देवा तू आमचा आईवडील आहेस, देवा तू आमचा सोयरा आहेस, आमची मागणी पूर्ण केली पाहिजेस. चला पुढे. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, पण काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळतच नाहीत बुवा. आपण श्रीमंताच्या घरी जन्माला आलो, आपलं प्रारब्ध आहे बुवा. हे धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आल्या अनिल आणि मुकेश, हे त्यांचं प्रारब्ध. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, त्यांना पैसे मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागत नाहीत बुवा. पैसे कसे खर्च करावे याच्याकरता प्रयत्न करावे लागतात, कसे वाढवावे, प्रारब्ध. एखादा माणूस प्रयत्नाने डॉक्टर होतो, वकील होतो, वगैरे वगैरे शिक्षण घेतो. म्हणजे काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, पण काही गोष्टी देवाशिवाय मिळतच नाहीत. हे प्रेम आहे ना, देवाशिवाय मिळतच नाही. तू का म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठावे. दुसरा शेवटचा मुद्दा सांगतो. तुकाराम महाराज कायभांगामध्ये ह्या गोष्टी नको सांगतात आणि या गोष्टी पाहिजे सांगतात. फक्त एकच प्रमाण सांगतो, एकाच प्रमाणामध्ये दोन्ही गोष्टी सांगल्या आहेत बुवा. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. सदा संकले सदा संत 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 संकले सदा. नलगे मुक्ती आणि आणि संपदा संत संग देई सदा. हे नको आणि हे पाहिजे, हे मागण्याचे 2 विभाग पडले जातात. तुकाराम महाराज काही गोष्टी नको म्हणतात आणि काही गोष्टी पाहिजे म्हणतात. पण प्रस्तुत आम्ही चिंतनाकरता आपण घेतलेले आहे ना, त्यामध्ये नको सांगतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देवायशे करी. 10वी रूपमज गोपिकारा मना ठेवू द्या चरणावरी माता. मला ब्रह्मज्ञान आत्मस्थिती नको. आत्मस्थितीने ब्रह्मज्ञान एवढ्या साध्या गोष्टी नाहीत. लक्षात ठेवा, अतिशय उच्च गोष्टी आहेत या. ज्ञानाचे सामान्यपणे 4 प्रकार पडले जातात चिंतनाने. नंबर 1 विज्ञान, विषय ज्ञान, भौतिक ज्ञान, संसाराचं ज्ञान. याला काय म्हणतात, सामान्य ज्ञान. याच्या पुढचा टप्पा आहे शब्द ज्ञान.
त्याच्या पुढचा टप्पा आहे आत्मज्ञान आणि शेवटचा टप्पा आहे ब्रह्मज्ञान. हे 4 ज्ञानाचे टप्पे आहेत. सामान्य ज्ञान म्हणजे काय? संसाराचं ज्ञान. मला वाटतं वकिलाचं ज्ञान, डॉक्टरचं ज्ञान, इंजिनियरचं ज्ञान, मला वाटतं शिक्षकाचं ज्ञान सुद्धा, ही सगळी पोट भरण्याची ज्ञान आहेत. तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता तुमच्यावर मी टीका करत नाही शिक्षक म्हणून, कारण माझी बायको शिक्षिका हेडमास्टर होऊन आता रिटायर झालेली आहे. माझी बायको पण शिक्षिका आहे आणि तिला पण चांगली पेन्शन मिळते. ही सगळी ज्ञान आहेत ना. आणि मला मी अभिमानाने सांगत नाही, माझा मुलगा एमटेक आहे. कुठे? अमेरिकेला. कंपनीत एका मॅनेजर आहे हो. मुलं पण माझी चांगली शिकलेली आहेत. तेव्हा हे सगळं ज्ञान आहे. पण माझ्या मुलांना अजून हरिपाठसुद्धा पाठ नाही. ही मुलं मला आवडतात हो. ही तुम्हाला खरं सांगायचं, अंतःकरणाला सांगतो, जी मुलं परमार्थ करतात ना ती मला आवडतात. दोन्ही मुलांना माझी हरिपाठ पाठ नाही. आता नातू करतो काय बघूया, दिवे लावतोय काय ते, माळ घातली आता. तेव्हा हे सामान्य ज्ञान आहे ना, सगळं जग याच्यामध्ये गुंतलंय हो. लग्न लावताना काय पहिल्यांदा विचार करतात? वारकरी मुलगा, मुलगा इंजिनियर पाहिजे, मुलगा वकील पाहिजे, मुलगा बॅरिस्टर पाहिजे, मुलगा डॉक्टर पाहिजे. बहुतेक समाजामध्ये सामान्य ज्ञानाला किंमत आहे, सामान्य ज्ञानाला. पण हे सामान्य ज्ञान आहे ना, हे सगळं पोट भरण्याचं ज्ञान आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. पूर्वीचे कीर्तनकार सांगायचे, एका मोठ्या नदीवर एक नावाडी काम करत होता. इकडची माणसं तिकडं, तिकडची माणसं इकडं. सगळ्यात मोठी नदी कुठे आहे माहिती आहे भारतामध्ये? ब्रह्मपुत्रा. 4 फरलांग लांब आहे तिचं पात्र. भाऊ पाणीच पाणी सगळं. तिथे काम करणारा नावाडी, त्याच्या नावामध्ये त्याच्या सुदैवानं एकदा 3 जण बसले, डॉक्टर, वकील आणि इंजिनियर नावेमध्ये. नाव चालू झाली. आता हळूहळू नाव चालली. डॉक्टरला वाटलं याची थोडी मस्करी करावी नावाड्याची, अडाणी माणूस आहे. म्हणजे नावाडे, तुला काय गोळ्याचं ज्ञान आहे का? ॲस्प्रो केव्हा घेतात, अनॅशिन केव्हा घेतात, सुमू केव्हा घेतात. मी काय काय माणसं बघतो महाराज गोळ्यावर जगलेले आहेत, खिशातच गोळ्या असतात त्यांच्या. एक माणूस मी बघितला 8 गोळ्या खातो, आपल्या 24 गोळ्या खातो दिवसाला. सकाळी 8, दुपारी 8 आणि संध्याकाळी 8 गोळ्या. अन्नापेक्षा गोळ्या जास्त खातात माणसं. मी कधी कधी विनोदाने सांगतो, या सगळ्या गोळ्या खाण्यापेक्षा एक बंदुकीची गोळी खाल्लेली फार चांगलं, एकदमच निकाल लागेल. तेव्हा त्या नावाड्याने सांगितलं, म्हटलं मी आजारी पडतच नाही, आणि जर आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो, गोळ्या खातो, बरा होतो. कुठल्याच गोळीचं मला नाव माहिती ज्ञान नाही. त्या डॉक्टरने टॉमला मारला, तुझं 25% आयुष्य बर्बाद झालं, तुला कुठल्याच गोळीची माहिती नाही. वकिलाने विचारलं, तुला काय कायद्याचं ज्ञान? 302 कलम कशाला म्हणतात, 420 कलम कशाला म्हणतात? तो मला, साहेब मी कलमच हातात धरलं नाही, त्यामुळे कुठलंच कलम मला माहिती नाही. फौजदारी म्हणजे काय, दिवाणी म्हणजे काय, नाही मी शिकलोच नाही, त्यामुळे काय माहिती नाही. वकिलाने सांगितलं 25% आयुष्य तुझं बर्बाद झालं. आता इंजिनियर कसं काय मागे राहील? त्याने विचारलं, म्हटले अरे तुला काय घर बांधायची अक्कल वगैरे? सिमेंट किती लागतं, कोपरा कसा ठेवायचा, वाळू किती, त्याच्यानंतर सया कुठल्या वापरायचा, घर कसं बांधायचं? तर मला, साहेब माफ करा मी झोपडीत राहतो. त्यामुळे काय प्रश्नच येत, घर बांधायचा प्रश्नच येत नाही. ते इंजिनियरने टोमणा मारला, 25% आयुष्य बर्बाद झालं. आता हे टक्केवारी लक्षात ठेवा. डॉक्टर 25%, वकील 25% आणि इंजिनियर 25%. नाव अशी पुढे आली बरोबर मध्यावर, आणि जोरात असं वादळ निर्माण झालं आणि नाव जोरात हलायला लागलं. बुडते की काय, बुडते की काय? त्या नावाड्याने विचारलं डॉक्टर, त्या डॉक्टरना, डॉक्टर तुम्हाला पोहता येतं का? म्हणजे नाही. वकील साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही. इंजिनियर साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही. 100% आयुष्य तुमचं बर्बाद झालं. कारण नाव बुडणार, तुम्ही पोहता येत नाही म्हणून तुम्ही बुडणार आणि मी पोहत पलीकडे जाणार. मला हे सांगायचं आहे, ही सगळी पोट भरण्याची ज्ञान आहेत ना, आणि अध्यात्म ज्ञान आहे ना, हे भवसागर चालण्याचं ज्ञान आहे. तरी परमात्माशी जे वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव ते वाचवणे आणि भवस्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान आहे सामने निश्चय केला. त्या वारकऱ्याने तर हे डोके ठेवायचं, आपला मुलगा वकील आहे नि डॉक्टर आहे नि हे असा नको तो प्रौढीपणा नको दाखवणं कसा मजा नको. आमचा मुलगा वारकरी आहे, वारी करतो, हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, याचा अभिमान असला पाहिजे. चला पुढे.
याच्या पुढचं जे ज्ञान आहे ना ते शाब्दिक ज्ञान आहे, जे कीर्तनकारवाला प्रवचन करायला असतं ते आम्हाला. शाब्दिक ज्ञान म्हणजे आम्ही देवाविषयी तुम्हाला सांगू शकतो. देवाचे रूप किती आहे, देव कसा आहे, नामाचं महत्त्व सांगतो, संतांचं महत्त्व सांगतो, हे सगळं पाठ करून सांगतो. पण हे आम्हाला ज्ञान कसलं आहे? शाब्दिक ज्ञान. शब्द ब्रह्मे होशी आगळा, मनसी नभी कळी काळा, बोधेविन सुख सोहळा आहे तो वेगळा. बोधेविन सुख सोहळा आहे तो वेगळा. पुढे काय? ब्रह्म भजन करा. विठोबा रखुमाई, बोधेविन सुख सोहळा आहे वेगळाची. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. भस्म उधळण जटा भारू. तेव्हा आम्ही जे सांगतो ना ते सगळं शब्दज्ञान आहे बुवा, कीर्तनकार बुवा. आणि याच्यामुळे काय मिळतं? अरे काय मिळतं म्हणजे नारळ आणि पॉकेट मिळतं, आणखी काय मिळणार आहे? म्हणून याला किंमत आहे, पण ठराविक किंमत आहे बुवा. आणि पुढे मात्र आत्मज्ञानाला किंमत आहे. आत्मज्ञान आपल्या आत्म्याचं जे ज्ञान आहे ना ते शब्दज्ञानापेक्षा मोठं आहे. ज्ञानोबरांनी गोवी वापरलेली आहे. आत्मज्ञान हे चोकडी, संत जे माझी रुपडी, ते दृष्टीपडी आवडी कामिनी जशी. पण हे आत्मज्ञान आहे ना हे सुद्धा संकुचित आहे. फक्त आत्म्याचं ज्ञान. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत हे जे ज्ञान आहे ना ते ज्ञान आहे, पण अलीकडचं ज्ञान आहे. मला वाटते शंकराचार्यांचे शिष्य काय नाव त्यांचं, आत्मषटक ज्यांनी लिहिलेले, आत्मषटक ज्यांच्याकरता, तर माझी मेमरी आहे ना लूज व्हायला लागली. भजन करा. विठोबा रखुमाई, हस्तामलक. हस्तामलक हे शंकराचार्यांचे शिष्य. तो मुलगा जन्माला आल्यापासून 8 वर्ष बोलतच नव्हता. 8 वर्ष हस्तामलक. लोकांना वाटलं की हा काही कामातून गेलेला मुलगा आहे, काय बोलतच नाही. पण जेव्हा शंकराचार्य त्यांच्या गावाला आलेला त्या शंकराचार्य आल्याबरोबर त्याचा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला बुवा. आणि शंकराचार्य त्यांच्या घरी गेले. हस्तमालकाच्या वडिलांनी सांगितलं हा मुलगा ना 8 वर्ष बोलतच नाही, पण आज मात्र तो नटलेला आहे तुम्हाला बघून. ते शंकराचार्याने त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं आणि शंकराचार्याने विचारलं, बाळ तू कुठून आलास, तुला कुठे जायचं आहे, तुझं स्वरूप काय? आणि याच्यावरून ते आत्मषटक निर्माण झाला बाबा. नहम मनुष्यो न देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. शिओ अहम शिओ अहम, याला आत्मज्ञान झालं होतं. भरत आहे ना, भरत, जड भरत, हा आत्मज्ञानी होता. रहुगणाची जी पालखी चालली होती त्याला खांदा दिला होता त्यानं. तो बरोबर चालत नव्हता, कारण समजा मुंगी आली तर मरेल माझ्या पायाखाली. पण त्या रहुगणांनी सांगितलं त्या खाली उतरायला शिक्षा केली पाहिजे. तर रहुगणला ज्ञान त्यानं दिलं बुवा. कुणी? जड भरत राजाला. जड भरत राजाने होता तो, जड भरत ब्राह्मण झाला होता तो. हे आत्मज्ञान आहे ना याची काही प्रचिती आहे. प्रचिती हे शब्दज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात मोठं ज्ञान आहे त्याचं नाव ब्रह्मज्ञान. जो परमात्मा आपल्या आत आहे तो सगळीकडे व्यापलेला आहे अशी ज्याची प्रचिती त्याला म्हणतात आत्मज्ञान. आणि ते नको म्हणतात अभंगाचा पहिला चरण. नको ब्रह्मज्ञान
आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐशे करी. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्रह्मज्ञान सुद्धा मला नको. यालाच म्हणतात मोक्ष, यालाच म्हणतात मुक्ती. हे या ब्रह्मत्वाशीची पार्था सैजयशी व्यवस्था आणि याच नाव चौथा पुरुषार्थ का. आम्हाला मोक्ष नको, मुक्ती नको, ब्रह्मज्ञान नको. हे जरी उच्च असलं ना तरी आम्हाला त्याची गरज नाही. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षाचा, मुक्तीचा, ब्रह्मज्ञानाचा धिक्कार का केलेला आहे तर तुकाराम महाराजांना याच्यापेक्षा वरचं सुख पाहिजे. त्याचं नाव आहे प्रेम सुख. मी भक्त तो देवायशे करी. ब्रह्मज्ञान म्हणजे जगामध्ये परमात्मा भरलेला आहे अशी प्रचिती येणं. छोटासा तुम्हाला दृष्टांत सांगतो. प्रल्हाद आहे ना, प्रल्हाद म्हणजे तुकारामांचेच अवतार. वडिलांनी त्याला मारण्याकरता 11 प्रयोग केले पण सगळे प्रयोग अयशस्वी झाले. शेवटी बाबाने विचारले तुझं मरण कशात आहे तर म्हटले मला परमात्मा वाचवतो आहे, तुम्हाला मला मारता येणार नाही. तुझा परमात्मा आहे कुठे आणि म्हटले आहे कुठे. बाबा असं उलटं विचारत नाही, कुठे नाही विचारा. त्याला राग आला होता. म्हटलं खांबामध्ये. म्हटले खांबामध्ये मध्ये पण आहे. आणि त्या हिरण्यकश्यपोनी रागाने त्या खांबावर गदा मारली आणि देवाला प्रकट व्हावं लागलं. म्हणजे मूर्खा मी सगळीकडे आहे हे दाखवण्याकरता तो प्रकट झाला. मला वाटतं आपल्याकरता प्रकट होणार नाही, तो फक्त प्रल्हादाकरता प्रकट होईल. का सगळ्या जगामध्ये परमात्मा भरलेला हे प्रचिती अनुभव प्रल्हादाला आहे. आम्हासारख्या सामान्य लोकांना नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी मी या दृष्टीला पाहिला विठ्ठलाची. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणत त्या ते दुर्गम, तयांची भेटी झाल्या भाग्य परम, ऐसे कैशियाने भेटत ते साधू. हे सगळं अवघड आहे पण आम्हाला त्याच्यापेक्षा उच्च सुखाची प्राप्ती झाली असल्यामुळे आम्ही यांना धिक्कारतो. आम्हाला ब्रह्मज्ञान नको. ब्रह्मज्ञानी जगामध्ये नाथ महाराजांनी चौघे सांगितलेले आहेत. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, हरीशी झाले आणि हरीच झाले. हरिपाठामध्ये त्यांची चौघांची नावं दिली जाते. शुकाचार्य काही सामान्य नाही, दत्त काही सामान्य नाहीत, कपिल काही सामान्य नाहीत, शुक याज्ञवल्क्य सामान्य नाहीत. हे ब्रह्मज्ञानी आहेत सगळे. हे पद गाठणं एवढी सोपी गोष्ट नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्र तुकाराम महाराज म्हणतात. ते कळणं अतिशय अवघड आहे. संतांची कृपा किंवा देवाची कृपा झाल्याशिवाय हे मिळत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात हे आम्हाला नको. मला वाटतं 4 युगाच्या भक्तांचा जर विचार केला, 4 युगात 4 परमहंस आहेत. कृतयुगातले परमहंस सनकादिक, त्रेतामधले जनक, द्वापारामधले उद्धव आणि कलियुगामधले शंकराचार्य. हे सगळे जवळजवळ अद्वैतवादी आहेत. यांना ब्रह्मसुख प्राप्त झालेलं आहे. पण जेव्हा सनकादिक संत वैकुंठामध्ये गेले होते, मोठी कथा आहे, देवाच्या चरणाच्या तुळशीचा वास सुगंध आल्याबरोबर त्यांनी ब्रह्मसुख सोडलं. त्या सुखाची अभिलाषा केली, प्रेम सुखाची. जनक हे त्रेतायुगातले परमहंस. पण जेव्हा लक्ष्मणाला आणि रामाला बघितल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मी ब्रह्मसुखाचा त्याग केलेला आहे, हे सुख मला मोठं वाटतंय, श्रेष्ठ वाटतंय. उद्धव आहे ना परमहंस, कुठे गेला होता? गोकुळामध्ये गेला होता गवळींना भेटण्याकरता. कृष्णाने सांगितलं त्यांचं अज्ञान घालव जा.
तो तिथे आपलं ब्रह्मज्ञान विसरून आला आणि प्रेम प्रेम सुख घेऊन आला आणि शंकराचार्य हे अद्वैती होते. पण त्यांनी नंतर कृष्णाष्टक लिहिलं. आपल्या आईच्या मोक्षाकरता एक अष्टक लिहिलं, कृष्णाष्टक वगैरे. कृष्णाचे भक्त झाले. याचा अर्थ असा होतो की महात्म्याना ब्रह्मज्ञानापेक्षा आत्मज्ञानापेक्षा भक्त होणं फार आवडतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायशे करी. देवा तू देवच राहा आणि मला भक्त कर. म्हणजे दोघांमध्ये भिन्नता राहू दे. अद्वैतामध्ये सुख मिळत नाही. जळण खाती जळा, वृक्ष आपुल्या फळा, भोगता तो निराळा, त्याने गोडी निवडली. बाळाचं दूध आहे, आईचं दूध हे बाळाकरता चांगलं आहे, आईकरता नाही. झाडाचं फळ हे झाडाकरता चांगलं नाही, खाणाऱ्याकरता चांगलं. पाणी हे पाण्याकरता चांगलं नाही, पिणाऱ्याकरता चांगलं. तसं हे आत्मसुख आहे ना, अद्वैत सुख आहे ना, हे आमच्याकरता चांगलं आहे, तुझ्याकरता चांगलं नाही. त्यामुळे आम्हाला भेद पाहिजे. तू स्वामी आणि आम्ही भक्त राहू. भक्ताचे पण भागवतामध्ये 3 प्रकार आहेत आणि गीतेमध्ये किती आहेत? 4. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृत अर्जुनो, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे 4 भक्ताचे प्रकार आहेत. नंबर 1 अर्थभक्त, नंबर 2 अर्थार्थी, अर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे दुःखाकरता देवाची उपासना करणारा, अर्थार्थी म्हणजे पैशाकरता देवाची उपासना करणार, जिज्ञासू म्हणजे जाणण्याकरता देवाची उपासना करणारा, आणि ज्ञानी म्हणजे देवाकरता देवाची उपासना करणारा. हे भक्ताचे 4 प्रकार गीतेमध्ये सांगितलेले आहेत. देवाला विचारले तर तुम्हाला कुठला आवडतो? ते देवाने सांगितलं सगळेच भक्त मला आवडतात, कारण माझे भक्त आहेत. पण जर खोदून विचारलं तर ते सांगतात मला ज्ञानी भक्त फार आवडतो. आपुलाल्या हिताचे नि लोभे, मज आवडे तोही भक्ते. मग आवडे तोही झोंबे, मीच करी वालभे असा ज्ञानी ऐकू. मला वाटतंय हनुमंताचा दृष्टांत सांगितला जातो. एकदा रामायणामध्ये रामाला भेटण्याकरता कोण आले? नारद भेटण्याकरता आले. रामराज्यामध्ये हनुमंत समोर बसले होते. रामाला विचारलं, म्हटलं तुमच्याकडे भक्तांची यादी आहे का? रामाने सांगितलं यादी, हे घे यादी. ह्याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा होता माहिती आहे का? नारदाचा. त्या यादीमध्ये बाकीच्या सगळ्या भक्तांचे नंतर नंबर होते. सगळे नंबर बघितले पण त्या यादीमध्ये हनुमंताचं नावच नव्हतं. तेव्हा हनुमंताला चिडवण्याकरता गेले नारद. कुठे? हनुमंताकडे. म्हणजे हनुमंता रात्रंदिवस सेवा करून तुमचा काही उपयोगच नाही. म्हणजे का? म्हणजे यादी, भक्तांच्या यादीमध्ये तुमचं नावच नाही, माझा पहिला नंबर आहे, मी कधीतरी येतो. नारदांनी सांगितलं, आपल्या हनुमंताने सांगितलं, यदा कदाचित माझी सेवा देवाला आवडत नसेल, म्हणून माझं नाव नसेल, पण मला सेवा करायला आवडते. म्हणजे सगळं ठीक आहे, पण ते शेवटचा तर नंबर पाहिजे होता. तेव्हा हनुमंतराव चिडले आणि बोलले, म्हणले नारदा तुम्हाला जी यादी दिली ती डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट म्हणजे दुसरी यादी. म्हणजे जाऊन रामाला विचारा. नारदांचा चेहरा पडला. रामाकडे गेले, म्हटले हनुमंतराव असं म्हणतात दुसरी यादी आहे. म्हणजे हो आहे. म्हणजे ती कशी काय ठेवलेली आहे बघायला मिळेल? काढली लगेच. म्हणजे की त्याच्यामध्ये हनुमंताचा पहिला नंबर होता त्या यादीमध्ये. नारदाने विचारलं, म्हणजे तुम्ही सुद्धा डुप्लिकेट करायला लागला की ओरिजिनल डुप्लिकेट कलियुगासारखं? 2-2 याद्या कशा काय ठेवल्या? तेव्हा रामाने सांगितलं, म्हणजे पहिली जी यादी आहे ना, मी ज्यांना आवडतो ते पहिली यादी, आणि दुसरी जी यादी आहे ना, मला जे आवडतात ते दुसरी यादी. मला वाटते देव आपल्याला किती आवडतो हे महत्त्वाचं नाही, आपण देवाला किती आवडतो हे महत्त्वाचं. ते हे जे ज्ञानी भक्त आहेत ना, हे देवाला अतिशय आवडतात. आणि हे तू देव राहा आणि असा भक्त मला कर. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव आयशे करी. अर्थात कोणता देव? अभंगाचं दुसरं चरण. दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप गोपिकार मना.
डावे रूप मद गोपिका रमणा डावे रूप मद गोपिका रमणा डावे रूप मद गोपिका रमणा डावे रूप मद गोपिका गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माथा. अर्थात सगळ्यात सुंदर देव कोणता आहे? गोपिका रमणा म्हणजे श्रीकृष्ण. डावी रूप म्हणजे गोपिका रमणा देवाचे अनंत अवतार आहेत. भागवतामध्ये 24 अवतार आहेत आणि अंबरीशी करता घेतलेले अवतार 10. 2 जळचर, 2 वनचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार लिया भक्तजनों के काजा. पण या अवतारामध्ये सुंदर कोणते आहेत? नाथ महाराज म्हणतात तिघे सुंदर आहेत. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौशल्या जननी गीती गाय. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाटी उभासे. सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनिवणी मनी भरलासे. राम सुंदर, कृष्ण सुंदर आणि पांडुरंग सुंदर. अर्थात पांडुरंग म्हणजेच कृष्ण. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उणी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या असे म्हणत असे. जगामध्ये सगळ्यात सुंदर देव कोणता असेल? कृष्ण. राम सुंदर नाही का? राम सुंदर आहे पण कृष्ण एवढं सुंदर नाही का? शंकरांना राम नाम आवडतं, रूप मात्र कृष्णाचंच आवडतं. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू जनी मस्तक मंदिला. रामापेक्षा कृष्ण अतिशय सुंदर आहे. रामाच्या कला आहेत 12 आणि कृष्णाच्या कला आहेत किती? 16. आता कला म्हणजे काय? कला म्हणजे चैतन्य. वनस्पती एकच कला. शोधज प्राण्यामध्ये 2 कला, अंडज प्राण्यामध्ये 3 कला, आपल्या माणसामध्ये पशुमध्ये 4 कला, माणसामध्ये 5 कला, सुसंस्कृत माणूस 6 कला, वैज्ञानिक 7 कला, इहलोकीचा महात्मा 8 कला, स्वर्गातले देव 9 कला, संकाधिक संत 10 कला, देवाचे अंश अवतार 11 कला, रामाच्या कला आहेत 12. ज्या अवतारामध्ये 6 गुण प्रकट होतात पूर्ण अवतार. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणावर म्हणतो भगवंतो. आणि कृष्णाच्या एक्स्ट्रा कला किती आहेत? 4. नंबर 1 लीला माधुरी, नंबर 2 रूप माधुरी, नंबर 3 मुरली माधुरी, नंबर 4 प्रेम माधुरी. कृष्णाने दर दिवशी वेगळी लीला केली आहे. रामाने जे 11,000 वर्षामध्ये केलं नाही, कृष्णाने फक्त 600 वर्षामध्ये केलं. रोज नवीन लीला. लीला माधुरी. रूप माधुरी म्हणजे कृष्णा एवढा सुंदर देव कोणताच नाही. मुरली माधुरी म्हणजे मुरली वाजून सगळ्यांना अट्रॅक्ट करून घेतलं. आणि प्रेम माधुरी म्हणजे भक्तांना या अवतारामध्ये जे प्रेम दिलं ना ते कुठल्याच अवतारामध्ये दिलं नाही. म्हणून याच्या कला आहेत किती? 16. तुका म्हणे कला
कळा अंगी जयाच्या सकळा, जो हा लावण्य पुतळा, जयाच्या अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजंती माळा, ताया वेळवेळा दंडवत, तुका म्हणे सर्व कळा जया अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. मला फक्त सांगायचं आहे, लीला माधुरी आपला रूपमाधुरी, कृष्ण हा सगळ्या देवामध्ये सुंदर देव आहे. सगळ्या स्त्रियामध्ये सुंदर आहे लक्ष्मी आणि पुरुषामध्ये सुंदर आहे मदन. पण नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात हे दोघे कृष्णाच्या सौंदर्याला भुललेले आहेत. श्रीकृष्ण सौंदर्यापुढे भुलोनी लक्ष्मी झाली वेडी, मदन पोट आली बापुडी ते तिकडे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्ण परमात्मा सगळ्यात सुंदर आहे. मला वाटतं थोडेसे कोटीमध्ये बोलायचं झालं, आपण सुंदर पण नाही दिव्य पण नाही. आपण सगळे का आपल्याला 6 विकार आहे सगळ्यांना. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षिते नश्यते. आईच्या पोटात येणं, जन्माला येणं, वाढणं, तरुण होणं, म्हातारं होणं आणि मरणं हे 6 विकार आम्हाला आहेत. हे विकार स्वर्गातल्या देवांना सुद्धा नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कृष्णाला तर अजिबातच नाही. आपण सुंदरही नाही दिव्य सुद्धा नाही. किती पांढरे केस काळे करा, खालून कसे येणार? अरे खालून पांढरेच येणार. मी तरी सल्ला देतो, केस काळे करा, कारण गोदरेजची हेरडे संपोदिन कंपनीचा फायदा होते. असो, आपण सुंदर नाही आणि दिव्य सुद्धा नाही. नटनट्या या सुंदर होत्या पण दिव्य नसल्यामुळे त्यांचा डबडा मॉडेल झाला, एकदम विद्रूप दिसायला लागल्या. जवानीमध्ये जे हिरो होते ना, मोठे मोठे हिरो, आपला विनोद खन्ना, शशी कपूर, म्हातारपणी बघितले ना थोबडा बघवत नव्हता त्यांचा दवाखान्यात. ते सुंदर होते जवानीमध्ये पण नंतर मात्र दिव्य नसल्यामुळे एकदम बेकार दिसायला लागले. नृसिंह अवतार आहे ना, हा दिव्य आहे नृसिंह अवतार, पण सुंदर नाही का? जेव्हा तो प्रगट झाला ना, लक्ष्मी समोर जायला घाबरली, शंकर समोर जायला घाबरले, ब्रह्मदेव समोर जायला घाबरले, इंद्रसुद्धा समोर जायला घाबरले. लक्ष्मी बोलली असा मुलगा आमचा नवरा असू शकत नाही, एवढा विद्रोह. फक्त प्रल्हाद गेले बरोबर. नृसिंह अवतार हा दिव्य आहे पण सुंदर नाही. आणि कृष्ण सुंदरी आहे आणि दिव्य सुद्धा आहे. पांडुरंग कांती दिव्य तेजस लता दिदीनीच म्हणे, आपला आवाज भसाडा तो लागतच नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकेळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे ते तिची शोभा कांदडा व विठ्ठलो कर्नाटको. आमचा जो पांडुरंग आहे कृष्ण आहे ना, सुंदरी आहे आणि दिव्य सुद्धा आहे. कृष्ण राम कधी म्हातारे होत नाहीत. यांचा देह 16 वर्षापर्यंत वाढला जातो, त्याच्यानंतर वय वाढतं पण देहामध्ये अजिबात बदल होत नाही. कुठल्याही फोटोमध्ये बघा रामाला कृष्णाला दाढी मिशी नाही. मग ते पुरुष नाहीत का? अरे परमपुरुष आहेत, मग दाढी मिशी का नाही? तर त्यांचा देह 16 वर्षापर्यंत वाढतो, त्याच्यानंतर वय वाढतं पण देहामध्ये अजिबात बदल होत नाही का? त्यांचा देह दिव्य असतो म्हणून. कृष्ण परमात्मा आपल्या नातवाच्या लग्नाला गेले होते. अनिरुद्ध नातू, ही बाणासुराची मुलगी उषा. रथ पुढे गेला कृष्णाचा, आणि कृष्णाचं सौंदर्य बघून तिथल्या बायका म्हणायला लागल्या, काय सुंदर नवरा आहे, काय देखणा नवरा आहे. कोणाला? कृष्णाला. कारण तो त्याचा रथ पुढे होता, पण तो कोण होता? अरे नवरा नाही, नवऱ्याचा आजोबा. म्हणजे म्हातारपणामध्ये सुद्धा कृष्ण परमात्मा सुंदर होता, म्हणून त्याचं रूप पाण्यामध्ये जीवाचं कल्याण आहे. लक्षात ठेवा, रूप आणि स्वरूप एक माझ्या चिंतनाने मी कोटी काढलेली आहे. काहींचं
रूपही चांगलं नाही आणि स्वरूप सुद्धा चांगलं नाही. म्हणजे आतमध्ये काहींचं रूप चांगलं आहे पण स्वरूप चांगलं नाही, काहींचं रूप वाईट आहे पण स्वरूप मात्र चांगलं आहे, आणि काहींचं रूपही चांगलं आहे आणि स्वरूप सुद्धा चांगलं आहे. मला कृष्णावर यायचं आहे. मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी हे फळं सांगितले 4. ज्ञानेश्वर महाराजांनी हे कणकाचं फळ आहे ना, कणकाचं फळ म्हणजे धोत्र्याचं फळ, हे बाहेरून काटेरी असतं आणि आतून कडू असतं. कणकाची या फळा आज माझ बाहेर मोवळा. कणकाचं फळ म्हणजे धोत्र्याचं फळ. लिंबाचं फळ आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांमध्ये ओढून गोळ असतं पण आतून वाईट असतं लिंबाचं फळ. किंवा बाजारामध्ये जी फळं येतात ना, बाजारामध्ये डुप्लिकेट फळं, एकाला विचारलं बाबा ही फळं कशी, सफरचंद कसं म्हणजे 20 रुपये किलो, पेरू 20 रुपये किलो, सीताफळ 20 रुपये, सगळेच 20 रुपये किलो कसं काय. डोंबिवलीला आमच्या ठाण्याला तर 200 रुपये किलो आहे. म्हणजे तुमचा काही गैरसमज होतो आहे. म्हणजे खाण्याची फळं नाही फक्त शोकेसमध्ये ठेवण्याची. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या फळाला दिल्या कळस ढिमाचे पोकळं जोळवरील ते झाड, काय करावे चित्रीव फळ आतुष्य. हे निंबाचं फळ तसंच असतं, आतून वर चांगलं असतं आतून बरोबर नसतं. मला वाटतंय सीताफळ बाहेरून खरबट दिसतं पण आतून आत गोड. फणस बाहेरून काटेरी दिसतो आतमध्ये गोड. नारळ वरून कठीण असतो पण आतमध्ये चांगलं. आणि हापूस आंबा आहे ना, हापूस आंबा वरूनही चांगला आणि आतून सुद्धा चांगला. आता बाजारात आला हापूस आंबा, सगळ्या फळांचा राजा आहे बा हापूस आंबा. ज्ञानोबरांनी एका ओळीमध्ये हापूस आंबा 5 इंद्रियांना तोषतो सांगितलेलं आहे. जैशी एकची चित्त फळे इंद्रिया वेगळे वेगळे, रसे वर्णे परिमळे भेटी स्पर्शे. हापूस आंबा जे खादाड लोक आहेत ना, हापूस आंबा बाजारात आला कांतृप्त, त्याला वर बोलवतात, पेटी खोलत सांगतात कलर बघितला ना हापूस आंब्याचा केसरी, डोळ्याची तृप्ती. दाबल्यानंतर पिकलेल्या आंब्यात त्रुचीची तृप्ती, नाकाजवळ घेतल्यानंतर नाकाची तृप्ती, खाल्ल्यानंतर झेपेची तृप्ती. हापूस आंबा ना बाहेरूनही चांगला असतो आतूनही चांगला असतो. मला वाटतं पक्ष्याचा जर विचार केला ना, पक्ष्यामध्ये कावळा बाहेरूनही वाईट आणि आतून सुद्धा वाईट, तर स्वभाव वाईट आहे कावळ्याचा. कोकिळ बाहेरून चांगली दिसत नाही पण आतून मध्ये गोड गाते कोकिळ. बगळा वरून चांगला असतो पण आतून चांगला नसतं. मच्छ धरून या मणी बक निच्छड राहे ध्यानी, ते शांती कोण माने अंतकरणी सकाळ. बगळा बाहेरून चांगला असतो आतून चांगला नाही, पण राजहंस ज्ञानेश्वर महाराजांचा बाहेरूनही चांगला असतो आणि आतून चांगला असतो. जर मला वाटतं स्त्रियांचा विचार केला ना, रामायणामध्ये 4 स्त्री आपल्याला अशा आढळतात. पहिली जी आहे ना त्राटिका, त्राटिका ही राक्षसी नव्हती, दिसायला कुरूप होती, स्वभावाने पण कुरूप आतून. त्रिजटा विभीषणाची मुलगी, ही दिसायला राक्षसी होती म्हणून आतून मात्र भक्त होती रामाची. कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा आहार आंबाशी, भेटी होता ज्याने की निष्कर्माशी विसरली. काही मात्र रूपाणी चांगली होते गुण उधळले. मात्र नवऱ्याला वनवास, आपल्या नवऱ्याला स्वर्गवास, रामाला वनवास. आणि सीता बाहेरूनही सुंदर होती आणि आतून सुंदर होती. कारण रावणाच्या 80,000 सुंदर बायका त्यागून तो सीतेच्या मागे लागला होता. कोण? रावण. म्हणजे दिसायला किती सुंदर असेल. या 5 जणी आहेत ना, कधी म्हातारे होत नाहीत, नेहमी सुंदर असतात. कोण 5 जणी? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. पंचकन्यास म्हणत ते महापातक नाशनम. या म्हातारे होत नाही, त्यांचं वय 16 वर्ष तसंच राहतं. नंतर वय वाढतं, शरीरात बदल होत नाही, दिव्य शरीर असतं त्यांचं, म्हणून त्यांची नावं घेतली तर आपली पातकं जातात. सीता ही सुंदरी होती, स्वभावाने एवढी चांगली की रामाने 13.5 वर्षी सीतेला झोपलेली बघितलीच नाही. पण सीता झोपत नव्हती का? झोपत होती. पण कधी राम झोपल्यानंतर झोपणार, राम उठायच्या अगोदर उठणार. आमचा अनुभव वेगळा. बायको कामाला जाताना झोपलेली आणि आल्यानंतर टीव्हीच्या मालिका बघून बघून झोपलेलीच. सीता सुंदरी होती आणि स्वभावाने चांगली होती. तसा आमचा कृष्ण आहे ना, सुंदरी आहे आणि हृदयानं फार चांगलं आहे. हे मधुराष्टक आहे ना, मधुराष्टकामध्ये 4थं सुभाषित श्लोक असा आहे, याचं रूप चांगलं आहे. आणि पहिल्या अष्टकामध्ये आहे ना, याचं हृदय चांगलं आहे. आता पहिल्यांदा हृदय सांगतो. अधरम मधुरम वदनम मधुरम नैनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. आता 4था असं आहे,
गीतम मधुरम पीतम मधुरम भुक्तम मधुरम सुप्तम मधुरम रूपम मधुरम तिलकम मधुरम मधुराधिपती अखिल मधुरम. कृष्णाचं रूपही चांगलं आहे आणि कृष्णाचं स्वरूप सुद्धा चांगलं आहे. काय काय माणसं म्हणतात ना, या बुवाचं रूप चांगलं आहे पण स्वरूप चांगलं नाही, आतून बरोबर नाही. पण आमचा कृष्ण आहे ना, दिसायलाही चांगला रूपवान आहे आणि स्वरूप सुद्धा चांगलं आहे, म्हणून त्याच्या रूपाला विशेष किंमत आहे. जरा भजन करा. विठोबा रखुमा दावी रूप म्हणजे गोपिका रमणा आपला विषय चाललेला आहे. देहाचे मला वाटते 8 प्रकार सांगितलेले आहेत. आहे का परत? आपला देह, माणसाचा देह दुर्लभ आहे, घाणेरडा जरी असला तर देव मिळतो म्हणून. नंबर 2, एखाद्या महात्म्याचा एखाद्या स्त्रीशी संबंध आला, संतत निर्माण झाले ना, दिव्य संतती निर्माण होते. उदाहरणार्थ पराशर मुनी, मत्स्यगंधा कोण निर्माण झाली? व्यास नारायणाचा अवतार. नंबर 3, एखाद्या दिव्य पुरुषाने स्त्रीला फक्त स्पर्श केला, संतत निर्माण झाली ना, दिव्य संतत निर्माण होते. हनुमंताच्या घामापासून मकरध्वज निर्माण झाला. नंबर 4, एखाद्या दिव्य पुरुषाने स्त्रीकडे फक्त दिव्य दृष्टीनं संतती करता पाहिलं आणि संतती झाली, दिव्य होते. व्यासाने दिव्य दृष्टीनं दाशीकडे पाहिलं, कोण निर्माण झाले? विदुर काका महात्मा. नंबर 5, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संकल्प केला या स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हावा, आणि असं जर पुत्र झालं तो दिव्य असतो. उदाहरणार्थ कर्ण अर्जुन. कर्ण कोणाचा मुलगा आहे? सूर्याचा मंत्रापासून झालेला आहे. अर्जुन इंद्राचा मुलगा, मंत्रापासून झालेला आहे. स्त्री पुरुषाचे संबंधाचे 5 प्रकार संपले. याच्यापेक्षा दिव्य देह असतो स्वर्गातल्या देवाचा. त्याच्यामध्ये 2 तत्व नसतात, माती आणि पाणी, फक्त 3च तत्व असतात, तेज, वायू, आकाश. म्हणून आपल्यापेक्षा दिव्य असतात. याच्यापेक्षा दिव्य देह आहे सनकादिक संत, नवयोगेश्वर नारद, आणि यांच्या जोडीला आहेत आमचे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्या की दिव्य लोकांची नेली. कितवा प्रकार सांगितला मी? 7वा सांगितला. आता 8वा आहे का? कृष्ण आणि रामायण अतिशय दिव्य असतात. कृष्ण परमात्मा सगळ्यामध्ये सुंदर, तो एकी होतो अनेकी होतो. राम एकी होतो अनेकी होतो. मी विनोदाने सांगतो, कृष्णाला बायका किती होत्या? 16,108. आणि कृष्णाने प्रत्येक बायकोला एक महाल बांधून दिला होता. 10 बाहेरची खोली नाही, प्रत्येकाला महाल. आणि प्रत्येकाला मुलं किती होती? 11 मुलं. 10 मुलगीने 1 मुलगी. आता उद्या सकाळी गुणाकार करा. 16,108 गुणली 11, 1,77,188 मुलं कृष्णाला. कृष्ण बरोबर परमात्मा 4:30ला उठणार, आंघोळ करणार, संतांची पूजा करणार, ग्रंथाचं वाचन करणार, प्रत्येक बायकोला स्वयंपाकामध्ये मदत करणार, भाजी चिरण्याकरता, चपाती भाजण्याकरता. 8 वाजेपर्यंत मदत करणार, 8ला घराच्या बाहेर पडणार. 16,108 घरातून 16,108 कृष्ण बाहेर पडणार. एकाच देहामध्ये समाविष्ट होणार, एकटाच जाणार, एकटाच मार्गदर्शन करणार. संध्याकाळी सभा सुटली, रथात बसणार, घरी येणार आणि एका देहातून 16,108 देह निर्माण करणार, प्रत्येकाच्या घरी जाणार. मला वाटतं असं जर कोणाला होता आलं तर मग 2-4 बायका करायला हरकत नाही, पण असं कोणाला होता येत नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, भोगुनी अंगण हा बाळ ब्रह्मचारी, एकला जे ते 16 ससर घरी, आम्हा तुम्हा भोगुनी आलिप्त मुरारी, विरामणे विवादती नारी हो. कृष्ण परमात्मा जगामध्ये सगळ्यात सुंदर देव आहे. म्हणून तुकाराम म्हणतात, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू द्या चन्नावरी माता. गोपिका रमणा म्हणजे गोपिकांना रमण करणारा, का गोपी ज्याच्यामध्ये रममान झालेत अशा. हे परमार्थामध्ये भावाचे 5 प्रकार आहेत. नंबर 1 शांत भाव, नंबर 2 दास्य भाव, नंबर 3 सख्य भाव, नंबर 4 वात्सल्य भाव, नंबर 5 माधुर्य भाव. देव आपला राजा, आपण त्याची प्रजा, शांत भाव. देव आपला मालक, आपण त्याचे नोकर, दास्य भाव. देव आपला मित्र, आपण त्याचे मित्र, सख्य भाव. देव आपला आई वडील, आपण त्याचे लेकरू, वात्सल्य भाव. देव आपला पती, आपण त्याची पत्नी, माधुर्य भाव किंवा कांत भाव. एकापेक्षा एक सरस आहेत. या गवळणी ज्या आहेत ना,
या माधुर्य भावाचे अधिकारी आहे. सगळ्यात उच्च दर्जाचा भाव गवळणीचा आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये त्यांचं वर्णन केलं. यथावृज गोपिका नाम, या गोपिकांना आवडणारा, राधेला आवडणारा, वेणू वाजवणारा ते रूप मला दाखव, असं तुकाराम महाराज म्हणतात. देहुडा चरणी वाजवितो देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त गोपिका आहेत. त्या गोपिकांना दर्शन देणारा, गोपिकांच्या बरोबर खेळणारा असा श्रीकृष्ण परमात्मा याचं रूप मला आवडतं. दावी रूप माझं गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माता. देवाचं रूप जर आपल्याला दिसलं, सामान्य लोकांना देवाचं रूप आहे चित्रामध्ये, मूर्तीमध्ये. साधकाला देवाचं रूप दिसतं स्वप्नामध्ये, सिद्धाला देवाचं रूप दिसतं हृदयामध्ये, आणि संतांना देवाचं स्वरूप दिसतं प्रत्यक्ष. आता दृष्टी पुढे यायचा चितूर आहे. स्वामी तुझं पाही पाडू नका. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना देवानी दर्शन दिलं प्रत्यक्ष. देखिला गे माये यमुनेच्या तरी हात खांद्यावरी राधिकेच्या. ज्ञानोबरांचा मग आहे, देखिला देखिला माये देवांचा देव, पिटला संदेह निमाले तुझे पण. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. सगळ्या देवाला दर्शन दिलं. ज्याला देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं ना, तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं जन्म मरण संपलं. बरवा फळला शकुन अवघा निवारीला शीन, तुमचे झाल्या दर्शन जन्म मरण नाही आता. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाच्या रूपाची अपेक्षा केलेली आहे. दावी रूप माझं गोपिका रमणा. पुढे काय काय करेल याचं आपण चिंतन करू. पण घड्याकडे लक्ष येऊन सिंगल चालू होईल. थोडं भजन करायचं आणि 20 मिनिटामध्ये आपली सेवा संपवायची. मधली चाल. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. आता चाललंय देखील. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती.
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐशे करी, दावी रूप माझं गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माथा. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागता, देवा तू देव असावा, मी भक्त असावा, मला ब्रह्मज्ञान वगैरे आत्मज्ञान याची काही गरज नाही, ते अगोदरच मला मिळालेलं आहे. मला रूप मात्र तुझं दाखव. कोणतं रूप दाखव? गोपिका रमणा म्हणजे श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण ज्याच्यामध्ये रममान झाला श्रीकृष्ण आणि ज्या रममान झाल्या कृष्णामध्ये, त्या गोपिकानं जे रूप दाखवलं म्हणजे गोकुळामधलं. हे मी धारी काढले, धारी 8 धारी. नंबर 1 मक्खनधारी श्रीकृष्ण, नंबर 2 मोर मुकुटधारी, नंबर 3 मुरलीधारी, नंबर 4 काठी घोंगडीधारी, नंबर 5 गोवर्धनधारी, नंबर 6 चक्रगदाधारी, नंबर 7 शंखपुष्पधारी, नंबर 8 गीताधारी. हे धारी कशाकरता काढले मी माहिती आहे का? प्रत्येकाची आवड चॉईस वेगळी वेगळी आहे. एखाद्या खादाड माणसाला विचारलं तुम्हाला कुठला कृष्ण आवडतो, म्हणजे लोण्याचा गोळ्यावाला. एका हाती लोण्याचा गोळू, मुख माकिले आळू माळू, चुंबन घेता येता परिमळू नवनीताचा गेम. एखाद्या नाचणाऱ्या माणसाला विचारलं तुम्हाला कुठला कृष्ण आवडतो, तो म्हणजे मोर मुकुटवाला, मोरापेक्षा सुंदर नाचतो कृष्ण. एखाद्या गायकाला विचारलं तुम्हाला कुठला आवडतो, म्हणजे मुरलीधारी, काय सुंदर मुरली वाजवतो. एखाद्या पैलवानाला विचारलं कुठला आवडतो, म्हणजे गोवर्धनधारी, 8व्या वर्षी गोवर्धन पर्वत उचलला. शेतकऱ्याला विचारलं तुम्हाला कुठला आवडतो, काठी घोंगडीधारी आमच्यासारखा. राक्षसांना विचारलं कुठला आवडतो, चक्रगदाधारी. भक्तांना विचारलं कुठला आवडतो, शंखपुष्पधारी. शंखाने बोध करतो आणि पुष्पाने आमची पूजा करतो. जगातल्या तत्वज्ञानी माणसाला विचारलं कुठला आवडतो, गीताधारी. गीतेसारखं तत्वज्ञान 2 तासामध्ये श्रीकृष्णाने राणांगणामध्ये सांगितलं. आता तुम्ही विचार मला कुठला आवडतो, मला आवडतो मुरलीधारी. आणि मुरलीधारी कृष्ण आहे ना, भारतामध्ये जास्त चित्र आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये बघा, माझ्या घरामध्ये पण मुरलीधारी आहे. मुरलीधारी परमात्मा याचं दर्शन मला पाहिजे. दावी रूप माझं गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माता. तुझं दर्शन झाल्यानंतर मी काय करेल, माझा माथा तुझ्या चरणावर ठेवेल. पुढे काय सांगितलेलं आहे, दावी रूप माझं गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माता. पाहिन श्रीमुख देना लिंगन, देन आलिंगन जीवे निंबलोन उतरीन. मुख पाहिलं म्हणजे संपूर्ण शरीराचं सौंदर्य मुखावर अवलंबून असतं. आपल्या खिशामध्ये जो फोटो आहे कुठला आहे, पायाचा खाताचा नाही, मुखाचा. सगळं सौंदर्य माणसाचं किंवा देवाचं मुखावर अवलंबून आहे. मला वाटते पंढरपुरामध्ये आता पददर्शन आणि मुखदर्शन 2 लाईनी आहेत. सामान्य लोकांना पददर्शनाकरता 4-4 तास लागतात. त्याच्यापेक्षा मुखदर्शन 15 मिनिटांमध्ये होतं. आणि मुखदर्शन जरी झालं ना, तुकाराम महाराज म्हणतात अनंत जन्माचं पाप जातं. काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती, आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहत जाते. फक्त मुखदर्शन झालं ना तर कोटी जन्माचं पाप जातं आणि सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. या मुखाच्या दर्शनाचं महत्त्व आहे. पाहिन श्रीमुख देन आलिंगन जीवे निंबलन उतरीन, पुसता सांगेन हित गुज मात, बैसवणी एकांत सुख गोष्टी. जर विचारलंस ना तर सुख दुःखाच्या गोष्टी, जेवाभावाच्या गोष्टी मी तुला सांगेन. आणि याला उशीर लावू नकोस.
लवकरात लवकर हे कर, हे शेवटचं मागणं आहे. तुका म्हणे याशी न लवी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. परमार्थामध्ये थोडी तातडी केली पाहिजे, तातडी. किती दिवस आपण परमार्थ करतो, त्या स्वप्नात एकदा तरी यायला पाहिजे देव. आपलं असंच चाललेलं आहे. मला जे स्वप्न पडतात काय माहिती आहे तुम्हाला? इकडे कीर्तनला गेलो तिकडे कीर्तनला गेलो, हे स्वप्न पडतात. देव स्वप्नात आलाच नाही. लक्षात ठेवा, आपण जे दिवसा करतो ना त्याचं स्वप्न पडलं जातं. मग जागता जवाशी जे जेणे ध्याने भावना भाऊजे डोळा देखत ठेवची त्याची स्वप्न. आपली गाडी कुठली पकडायची, एस टीने जायचं का रेल्वेने जायचं हे चर्चा डोक्यात असते. ज्याला देवाच्या दर्शनाची आतुरता तळमळ लागली ना त्याला लगेच देव भेटतो. थोडं चिंतन केलं ना, नारदाला देव भेटला 2 जन्मामध्ये, पुंडलिकाला देव भेटला 1 जन्मात, ध्रुवाला देव भेटला फक्त 6 महिन्यामध्ये, परीक्षितीला देव भेटला फक्त 7 दिवसामध्ये, खटवांगराला देव भेटला फक्त 1 तासामध्ये, आणि भीमाला देव मिळाला फक्त 1 क्षणामध्ये. मुखी नाम हाती घड्याळाकडे लक्ष लागले. मुखी नाम हाती मोक्षाईशी साक्ष बहुतांची. छोटासा दृष्टांत सांगतो संपवतो. झुंजूर मासाच्या जेवणाला कुंती मातेने विचारलं उद्या श्रीकृष्ण येईल का? सगळ्यांनी हातवर केले. बुवा कुठे हस्तिनापूर, कुठे द्वारका. धर्मराजाने सांगितलं अशक्य आहे. अर्जुनाने सांगितलं अशक्य आहे. सगळ्यांनी सांगितलं अशक्य. भीमाला विचारलं कुंतींनी उद्या सकाळी देव येतील का जेवणाला झुंजूर मासाच्या? भीमाने सांगितलं आई स्वयंपाकाच्या तयारीला मी घेऊन येतो. रात्रभर जागून कुंती मातेने स्वयंपाक बनवला आणि सकाळी बघायला गेली तर हा गोरत होता भीम. उठवलं त्याला. झोपाळू होता तो, जसा पोटाळू तसा झोपाळू भीम. अरे म्हटलं जाणार केव्हा तू? आता झोपलाय असं अजून, आणि कृष्ण केव्हा येणार? म्हटलं आई सगळ्यांची ताटं वाढल्यानंतर मला बोलव, उठव, तोपर्यंत जरा लोळतो, साखर झोप घेतो. सगळे आंघोळीला गेले आणि सगळे जेवायला बसले. ताटं वाढली, 2 ताटं एक्स्ट्रा ठेवली आणि म्हटले आता तरी उठ. ताटं ठेवली वाढून. भीम यांना अंतून झटकलं, बाहेर आला. गदा होती हातामध्ये, कर फिरवली आणि वर टाकली. म्हणले देवा आतापर्यंत ऐकतोय फक्त तू सगळीकडे आहेस. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावा असे पुढे परी प्राणियांचे दैव कशी जे न देखती माते. तू खरंच आहेस का बघायचं आहे. कर अशी गदा आली, डोक्यात पडणार. एवढे तर कृष्ण प्रकट झाला. अरे म्हणले काय अडदानपणा चालवलास, मेला असतास ना. असा अडदानपणा केला नसताना तर झुंजूर मासाचं जेवण तुला मिळालं नसतं. असा जेवायला कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता. अंतःकरणामध्ये जर तळमळ असेल तर देवाची भेट होतेच. तुकाराम महाराजांना देवाची भेट झाली. कशी झाली? बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जनिता हाची आठव दिला. तेने ब्रह्मानंदे प्रेमा रोडविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. आणि तुकाराम महाराजांना भेट झाली ते द्यावंच लागेल. तुकाराम महाराजांना निळोबारे म्हणतात बाळवेश घेऊन का भेटला. देवाने सांगितलं तुकाराम महाराज आता मी तुमच्यासमोर बाळ आहे, एवढी तुमची सेवा झाली, तुम्ही सेवेमध्ये बाप झाला. असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांना देवाची भेट झालेली आहे. आपल्याला सुद्धा अंतःकरणामध्ये जर तळमळ असेल तर हळूहळू आपण प्रयत्न करायचे आणि देवाचं दर्शन घ्यायचं. बघायचं टी व्हीचं दर्शन नाही आणि मोबाईलचं दर्शन नाही. आता हल्ली असं झालेलं आहे बा, सगळे माणसं मोबाईल पण झालेले आहेत. म्हाताऱ्या बायका सुद्धा स्टेटस बघितल्याशिवाय झोपत नाहीत. त्याच्यापेक्षा जर देवाचं नाव घेत देवाचं ध्यान करत झोपला ना, खरंच झोपताना शंकरचं ध्यान करून झोपायचं असतं अशी शास्त्र आहे बुवा. नाही शंकरचं तुमच्या आवडते देवाचं ध्यान करत झोपा. मोबाईल बघत जो बघत झोपतो ना ह्याच्यामध्ये स्वप्नात कोण येणार बुवा? नटनाट्यच येणार. आणखी एक तुम्ही मला शोध सांगतो. ज्याच्या मोबाईलवर देवाचा संतांचा फोटो आहे सात्विक माणूस, ज्याच्या मोबाईलवर आईवडिलांचा फोटो आहे राजस माणूस, ज्याच्या मोबाईलवर कमी बायकोचा फोटो आहे भाकरी करून देते तामस माणूस, ज्याच्या मोबाईलवर नको ते फोटो आहेत ना थर्ड क्लास नो क्लास माणूस, 4th क्लास सुद्धा नाही, कारण 4th क्लासच नाही.
असो, मला हे सांगायचं आहे, तुकाराम महाराज अशी देवाकडे मागणी मागतात, आपण देवाकडे मागायची. दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू द्या चरणावरी माता. एकदा देव भेटला ना तर आपला बेडा पार झाला. जोपर्यंत देव भेटत नाही, कृपा करत नाही, तोपर्यंत आपल्याला 84 लक्षमध्ये योनीमध्ये फिरावं लागतं. झालेली सेवा जगद्गुरु तुकारामांची इच्छा समर्पित करतो. आज जरा माझी तब्येत बरी नसल्यामुळे इकडे तिकडे होतं आहे, पण क्षमा करा. त्रिनुन्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तमते विनिविता सेमना. तुकामणी आसीन लावे मोशीर, तुकामणी आसीन लावे मोशीर. तुका माझे अभ्यंतर
Jai